नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते तुमचे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता 2 दिवस झाले पुण्यात पाऊस पडतोय, त्यामुळे वातावरणामध्ये ना मस्त असं थंडावा निर्माण झालेला आहे। गरमीतून आता कुठं थोडीशी सुटका मिळालेली आहे। तर चला आजच्या दिवसभर काय काय होते ना तेच तुमच्यासोबत शेअर करते। आज मी पहिल्यांदाच हे नीम पावडर केसांना लावलेली आहे। मला आज केस धुवायचे, डॅन्ड्रफ खूप आहे म्हणून ना मला हे ट्राय करायचं होतं। आणि याचा एवढा कडू वास आहे ना, अक्षरशः मला ना उलटी आल्यासारखं होतंय। एवढा कडू वास आहे ना, अर्धा तास आता मला डोक्याला ठेवायचं आहे। तर याने ना डॅन्ड्रफ जातो नीम पावडरने, म्हणजेच आपलं कडुलिंबाचा जो पाला असतो ना त्याच्यापासून ही पावडर बनवलेली आहे। तर आज मी पहिल्यांदाच ट्राय केली आहे आणि इतका कडू वास आहे ना, ओपन केले तर मला असं मेहंदीसारखं वाटला वास, पण जेव्हा ते मिक्स केलं ना पाणी टाकून तेव्हा एवढा कडू वास आला ना। पहिल्यांदाच ट्राय केले असं, म्हणजे ना पोटात मळमळतं ह्या वासाने, एवढा कडू वास आहे। आता पाहूया नी डॅन्ड्रफ जातोय का माझा। तर आता 30 मिनिटांनी केस धुणार आहे, तोपर्यंत मी घरातले आता कामं आवरून घेते आणि मला कसा रिझल्ट येतोय ना ते पण मी तुम्हाला सांगते। तर तुम्हाला पण डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही हा पॅक ना ट्राय करू शकता, पण मी तुम्हाला ना त्याचा काय रिझल्ट येतोय ना ते सांगते। चला मग आता घरातली कामं आवरून घेते। आता हे ना केस वर बांधते, कारण खूप आता मला 30 मिनिटं हेअर पॅक केसांना ठेवायचं आहे, त्यामुळं ना मी इथं कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या। आता सकाळी भांडे झाले होते, स्वयंपाक झाला होता, पण कपड्यांच्या घड्या बाकी होत्या। आता कालपासून ही कपडे अशीच बेडवरती आहे, म्हटलं तर चला यांच्या ना घड्या घालून ठेवूया। आता कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम मला अजिबात आवडत नाही। कपडे मी किती पण धुवून काढेल, पण कपड्यांच्या घड्या घालायचं काम ना हे माझ्यासाठी ना थोडंसं बोरिंगच आहे बरं का। आता तुमच्यापैकी कुणाकुणाला हे काम जरा बोरिंग वाटतं ते नक्की सांगा। आता किती बोरिंग काम वाटलं ना तरी ते आपल्याला करायलाच लागतं, कारण ना आपल्याला छान असं घर टकाटक ठेवायला आवडतं। आता मी ना ह्या सगळ्या घड्या घातल्याच्या नंतर सगळ्या कपड्यांना त्यांच्या सेक्शनमध्ये ठेवून दिलं, त्यामुळं पहा पलंग पण सगळ्यांना मोकळा झाला आणि एकदम स्वच्छ पण दिसायला लागला आणि कपडे पण त्यांच्या जागी व्यवस्थित ना असे ठेवून दिले। त्यानंतर सॉक्स वगैरे होते ना ते पण त्यांच्या कप्प्यात ठेवून दिले। बेड पण इथं मला थोडासा साफ करायचा होता, त्यामुळे ना मस्त असं इथं बेडवरचं सगळं काही जे आहे ना धूळ वगैरे ती पण झटकून काढली आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्या, बेड पण साफ करून झाला। त्यानंतर म्हटलं तर चला फरची स्वच्छ पुसून घेऊया सगळीकडून, तोपर्यंत आपल्या केसांचा हेअर पॅक पण सुकतोय। मग काय मी ना आज मोबनीच ना इथं फरची पुसायला घेतली, फरची सगळी पुसून झाली स्वच्छ। त्यानंतर ना म्हटलं झाडांना पण आता पटकन पाणी देऊन घेऊया, कारण ना झाडांना आता ना दिवसाआड तरी पाणी द्यायला लागते। आता थोडंसं थंडावा झाला आहे वातावरणात, त्यामुळं ना जास्त कडक ऊन पडत नाही, त्यामुळं ना झाडांना आहे ना थोडंसं गारवा मिळायला लागलेला आहे। झाडं पण ना छान टवटवीत व्हायला लागले ते। आता पावसामध्ये ना तर खूप छान छान होतात झाडं। आता माझं चाललं आहे विचार की नवीन काहीतरी झाडं गॅलरीमध्ये लावूया का, पण पाहूया आता ना पाऊस आणखी थोडासा जास्त झाला ना की मग मी नवीन झाडं लावेल, किंवा मग ह्याच झाडांमधली माती पण ना थोडीशी चेंज करेल। तर आता इकडं झाडांच्या वरती ना पानांवर पण धूळ बसलेली असते ना, म्हणून मी असं वरून पाणी टाकते, म्हणजे ना ती पानांवरची धूळ जी असते ना ती पण जाते। आता इथं जे उरलेलं पाणी होतं ना ते गॅलरीत टाकलं, कारण खाली जी माती सांडलेली असते ना मग ती चांगली अशी धुवून निघते। आता बाहेर ना आज पावसाचंच वातावरण झालेलं होतं, आज पण पाऊस येईलच। आता सुरुवात तर झालीच आहे पावसाचं, तर आगमन झालेलंच आहे। तर आहे ना अर्धा तास कडुलिंबाचा तो कडू वास घेऊन आहे ना कसं तरी झालं होतं। फायनली ना हेअर वॉश मी करून घेतलेला आहे आणि थोडंसं क्लीन झाल्यासारखं वाटतंय। तर लगेच काही सगळं क्लीन नाही होणार डॅन्ड्रफ, कारण तूप खाल्ल्यावर काही लगेच रूप येत नाही। अजून 2-3 वेळा तरी मला ना नीम पॅक लावावं लागेल, त्यानंतर मग ना बऱ्यापैकी डॅन्ड्रफ माझा कमी होईल। कारण कडुलिंबाचा एवढा कडू वास असतो ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की डॅन्ड्रफ ना माझा नीम पॅक लावूनच कमी होईल। तर ना केस मस्त अशा आता बऱ्यापैकी सुकलेत। तर चला मस्त अशी आंघोळ करून घेतली मी। तर आता कपडे पण मी सुकायला टाकलेत, माझे कपडे धुवून झाले, घरातली सगळी कामं झाले ते। तर आता मी ना असं छान ड्रेस घातलेला आहे, तर मला ना 1-2 शूट करायचे ते। तर ते शूट झाल्याच्या नंतर ना मला वरससाठी ना शेंगदाण्याचे लाडू ते करायचे। आणि आज बाहेर पण पावसाचं वातावरण आहे, तर काल थोडासा पडला होता पाऊस, आता आज काय माहिती येतोय का नाही। काल दुपारी 1 वाजता पडला होता पाऊस, तर काही ठिकाणी ढगफुटी झाली, भरपूर पाऊस पडला। पण आम्ही जिथं राहतो तिथं अजून तरी काही जास्त पाऊस नाही, धो फक्त असा थोडासा येतोय। तर चला पुढचं मी तुमच्यासोबत शेअर करतेस काय काय होतंय ते। आता वाजले ते 12 आणि मला जे 2-3 व्हिडिओ शूट करायचे होते ते मी करून घेतलेत। आणि आता मला खूप कंटाळा आला आहे, पण तरीसुद्धा मला ना शेंगदाण्याचे लाडू करायचे ते।
वरदला स्नॅक्ससाठी ना शेंगदाण्याचे लाडू ते करून ठेवते काहीतरी, म्हणजे त्याच्या शॉर्ट ब्रेकला पण देता येतात आणि तो दुपारचा घरी आल्याच्या नंतर चपाती ते काही खात नाही, कारण स्कूलमध्येच खाल्लेली असते त्याने दुपारची चपाती, म्हणून त्याच्यासाठी ना काहीतरी असं स्नॅक्स बनवून ठेवायचे. चालले माझा विचार शेंगदाण्याचे लाडू, मखाने आणि असं मुरमुऱ्याचा चिवडा वगैरे त्याच्या आवडीचा काहीतरी बनवेल. तर चला, आता कंटाळा आलाय पण बनवावं तर तर गावावरून ना 2 किलो शेंगदाणे आणले होते आणि आता ना पावसाळा पण चालू झालाय, म्हणजे पाऊस पडायला लागलाय, त्याच्यामुळे बाहेर वातावरण पण असं थंड थंडच असतंय, म्हणून म्हटलं हे शेंगदाणे खवट होऊन जातील, मस्त असे ना हे भाजून ठेवते. याचे मला काही ना शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचे, तर काही लाडू बनवते, काही भाजून ठेवते आणि पाहू अजून काय काय बनवते शेंगदाण्यांचं. पण हे बरेच शेंगदाणे ना ते सगळ्यात आधी भाजून ठेवते. तर शेंगदाणे भाजायला ना बराच वेळ लागतो, कारण ते ना मीडियम गॅसवरती ना थोडे थोडे करून भाजायला लागतात. आता माझ्याकडे बरेच होते, एका गॅसवरती इकडे मी मखाने ना भाजायला ठेवले. आता आधी स्टीलच्या कढईत टाकले होते पण ते जाळायला लागले, म्हणून ना परत ह्या कढईत टाकले. आता ना दोन्ही गॅस माझे चालू होते. आता एक इकडे शेंगदाणे एक इकडं मखाने असं ना मी भाजून घेत होते आणि मीडियम गॅसवरच हे ना एकदम खरपूस भाजायचं होतं, त्यामुळं ना याच्यासाठी वेळ लागणार होता. आता तर माझे सगळे मखाने आणि सगळे शेंगदाणे ना भाजून झालेत. मीडियम गॅसवर ना बराच वेळ मी भाजत होते. तर आता ना हे थंड होण्यासाठी ठेवले. आता याचे लाडू वगैरे नंतर बनवेल आणि याला पण ना मला थोडेसे मसाल्याचे मखाने बनवायचे, ते पण नंतर बनवेल. आता हे ना थंड व्हायला ठेवले ते. तर इकडं शेंगदाणे पण थंड होतात, ते बरेचसे शेंगदाणे भाजले ते. तर चला आता जरा वेळ ना मी आराम करते, मग वरदला पण घ्यायला जायचे, तोपर्यंत हे ना थंड होतंय. तर आता इथं ना मी मखाने भरून ठेवणार आहे, कारण मखाने भाजायला आणि शेंगदाणे भाजायलाच मला बराच वेळ गेला. बराच वेळ मी किचनमध्येच उभी होते, त्यामुळे म्हटलं आता हे भाजून ठेवलं आहे ना, त्याच्यामुळं कधीही त्याला ना मसाल्याचे मखाने बनवता येतील, म्हणून ना बरण्यांमध्ये हे मखाने भरून ठेवले आणि त्यानंतर म्हटलं शेंगदाणे पण ना भरून ठेवील आणि जसा वेळ मिळेल ना तसं मी बनवेल. आज तर काय नाही, पण उद्या वगैरे मी बनवेल. तर आज मी फक्त ते भाजून ठेवलं एकदम, कारण बरंच होतं ना, बराच वेळ गेला भाजायला. आता हे जे शेंगदाणे आहेत ना ते पण ना मी डब्यात वगैरे भरून ठेवते आणि मग त्यानंतर ना उद्या मी त्याचे शेंगदाण्याचे लाडू बनवेल. आणि तर आता वरदला घ्यायला जायचं टाईम पण झालेला होता, त्यामुळे ना मी पटकन हे शेंगदाणे डब्यामध्ये भरून ठेवले. आता वरदला घेऊन आलं की वरदचे कपडे काढा, त्याचा टिफिन काढा, त्याचा अभ्यास घ्या, यातच माझा भरपूर वेळ जातो. आता रात्रीचे 8 वाजले ते आणि बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. आत्ता कुठं पावसाळा असल्यासारखं वाटतंय, तर ना सगळीकडं पाणी पाणी झाले, पाऊस पडतोय. आता अंधार आहे त्याच्यामुळे काही दिसणार नाही, पण भरपूर पाऊस पडतोय. हा, भरपूर पाऊस पडतोय. गॅलरीत पण पाऊस यायला लागलाय. आता कुठं पावसाळा असल्यासारखं वाटायला लागले. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाय.